आपण आता आकाशवाणी चौकामध्ये जळगावला उभे आहोत. इथे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघत आहात की हे सर्कल आहे, चौफुलीवरचं सर्कल आहे. आता ह्या सर्कलला येणारे दोघो बाजूने मोठमोठे 24 मीटरचे रिंग रोड आहे. त्याच्या हिशोबाने ह्या सर्कलची डायमीटर हे 8 ते 10 मीटर कमी जर केली तर जे सर्कलला वरतून मारणाऱ्या मोठ्या गाड्यांनी छोट्या गाड्यांचे जे अपघात नेहमी होत असतात इथे किंवा गाडी एकमेकांना टच होते ते प्राधान्याने कमी होईल आणि वाहतुकीचा जो व्हॉल्यूम आहे तो लवकरात लवकर निवडण्याचा प्रयत्न होईल. याशिवाय अजून एक मला सूचना करावी वाटते की जळगाव ते भुसावळ हा जो रस्ता आहे या रस्त्याला दोघं बाजूंनी सर्व्हिस रोड केलेले आहेत. फक्त 1-2 ठिकाणी पुलाच्या ठिकाणी तेवढे सर्व्हिस रोडची व्यवस्था नाही आहे. पण टू व्हीलरवाल्यांना सर्व्हिस रोडने कंपल्सरी केलं पाहिजे. जे टू व्हीलर मधोमध हायवेमधून चालतात ते त्यांनाही धोक्याचं आहे आणि मोठ्या गाडी चालकांना सुद्धा चालवणे कठीण होऊन जाते. तरी टू व्हीलरवाल्यांनी सर्व्हिस रोडचा जास्तीत जास्त उपयोग करावा. त्याचप्रमाणे हे जे आता हे गावामध्ये फ्लायओव्हर केलेले आहे या संदर्भामध्ये लोकांमध्ये वन वे आणि टू वेचा संभ्रम आहे. हे मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे सर्व्हिस रोड आहे हे टू वेच आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि हे KC कॉलेज जे आहे याच्या दरम्यानमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अर्ध्या रस्त्यापर्यंत पाणी साचतं. मुलांची वर्दळ खूप आहे. 1,500-2,000 हजार विद्यार्थी ट्युशनला येणारे मुलं यांना खूप जीव मुठीत घेऊन चालावं लागतं किंवा गाडीने जावं लागतं. तरी पाण्याचा निचरा करण्यात यावा. तरी जे सर्व्हिस रोडची रुंदी कमीत कमी हे अग्रवाल हॉस्पिटल ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या दरम्यान वाढवण्यात यावी एवढीच मला शासनाला विनंती आहे.